नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत रुक्मिणी स्वयंवर अध्याय 18वा आणि शेवटचा अध्याय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुलं लङ्घयते गिरि यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आकाशपतित तोय यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री गणेशाय नमः. हाती दुधा तुपाची वाटी देवकी बैसवून पाटी. पुढे दिदली भीमकी गोरटी उदर शिंपी शुद्ध मथी. धन्य धन्य तुमची कुशी जेथे जन्मले ऋषिकेशी. म्हणून लागली चरणासी रुक्मिणीसी निर्वीत. चौघा पुत्राहुनी आगळी वाढविली हे वेल्लाळी. आता दिदली तुम्हा जवळी कृष्ण स्नेह पाळावी. दोघी जणी माता पित्री हाती धरून या नोवरी. यादवांचे मांडीवरी यथानुक्रुमे बैसली. गहिवर्ण धरवे भीमकासी प्रेम लोटले तयासी. मिठी घालवणी कृष्ण चरणासी उक्सा बुक्सी स्पुंदत. लाज सांडोनी शुद्धमती पाया लागली श्रीपती. भीमके देऊनी हाती वैकुंठपती जोडला. पाहता नरनारी सकळा आसवे आली त्यांची या डोळा. खंतीन भीमक बाळा मायेकडे न पाहेची. कृष्णी लागली या प्रीती माया माहेरची खंती. सर्वतान करी चित्ती निजे वृत्ती हरिचरणी. ओह मायेसी कळवळा पाया लागे वेळोवेळा. आसवे पूर्ण आली डोळा म्हणे प्रतिपाळा भीमकीसी. शुद्धमती म्हणे रायासी मज आंदण द्या भीमकासी. होईन कृष्णाची निजदासी चरण सेवेसी निरंतर. राजा म्हणे शुद्धमती जीवप्राण आणि संपत्ती. सर्वस्व अर्पिले श्रीपती विकल्प चित्ती न धरावा. भाव विश्वास दोघे जण दिदले भीमकासी आंदन. कृष्ण सेवे लागी जाण अहर्निशी सादर. द्विपदा आणि चतुष्पदा नाना रत्ने धातू अष्टदा. भीमके आंदण गोविंदा बहुसंपदा दिदलीचे. वसुदेवादी उग्रसेन भीमकासी करती निमंत्रण. भोजनाचा आग्रह जाण केला सन्मान सर्वांचा. भीमके विनविले कृष्णासी विनंती आहे पायापाशी. पुत्र झाली या भीमकेसी निज पंक्तीसी शेष दीजे. चतुर्विद्या सूत्रधारी तुझी आज्ञा आमचे शिरी. भोजनाचा आग्रह न करी वचन श्रीहरी मानले. वरात निघाली वेगेसी गृहप्रवेश द्वारकेसी. आज्ञा दिदली भीमकासी निज नगरासी तो निगे. दोघे वधूवरे गजस्कंदी भोवती यादवांची मांदी. गीतनृत्य अतिविनोदी द्वारकेमध्ये उत्सवो. मदगज गंधाचे पैसडे कुंकुम कस्तुरी चौकडे. मकरे शृंगारले पुढे वाडे कोडे झळकती. नगर शृंगारले कुसरी गुडिया तोरणे घरोघरी. कर्दळी स्तंभ रोविले द्वारी फळे त्या माझारी शोभती. पूर्णकुंभ दारोदारी प्रदीप्त दीप ठेवले वरी. दधी अक्षदा दुर्वांकुरी सुवनहारी सुगंध. ओहरे पाहावया कौतुक नगर नागरिक लोक. मंडप घसणी होतसे देख एका एके धाविंदले. एक चढले माडिया गोपुरी पुष्पांजोळी देती नरनारी. देववर्षती अंबरी जय जयकार प्रवर्तला. पाहता कृष्ण स्वरूपासी आराणुक नाही डोळियासी. या लागीने येती दृश्यापाशी कृष्ण सुखासी पकडले. पदोपदी दीपावळी ओवाळी ती वनमाळी. बापदैवाची नवाळी भीमक बाळी अर्धांगी. वेश्या आणि संन्यासी मुडप घसणी होतसे कैसी. कोपा आला श्रीपादासी दंडे वेश्येशी ठोकिले. एरी विसरली देहासी वृत्ती लोभली कृष्ण स्वरूपासी. रागे लाता हाणून तिसी म्हणे विटाळका आम्हासी केला. एरे हासनी कपाळ पेटी अजूनी क्रोध न सोडी पोटी. विटंबली दंड कासोटी आत्मवृष्टी तुम्हा नाही. मी उत्तम पैल हीन विषम भेदाचे अज्ञान. सर्वाभूती समसमान आत्मज्ञान तुम्हा नाही.
नाही निज शांती रोकडी, तव का केली तडातोडी, भगवी नाशिली लुगडी, उपाधी गाडी श्रीपदा, शेंडी सांडली उपंडोनी, वासना वाढविली चौगुणी, कृष्ण देखील या नयनी, विटाळ मानी तो निजांध, ऐसे करता वाग्वाद, तव दुरी अंतरला गोविंद, आड टाकला जनसंबंध, न दिसे मुकुंद सर्वता, ओहरे आली महाद्वारा, लोण उतरती सुंदरा, मुदवाळी सुभद्रा, कृष्ण पुढारा चालला, पूर्ण कलशेसी आल्या दासी, अनंतवाणे परिवस्त्रेसी, ते मेचू देऊन त्यासी, नाना विदेशी अलंकार, शोभा आणली भांडवसासी, कृत्रिम लक्ष्मी शोभली कैसी, साच मानले जनासी, जिने सकळासी भुलविले. आता लग्नातले जे काही अनेक विधी आहेत त्यानुसार ती रुक्मिणी आहे ती देवकीच्या मांडीवर दिली आणि तिची जी कूस आहे त्या कुशीला दुधा तुपाचं शिंपण केलं. म्हणजे बाई ही धन्य तुझी कूस आहे की ज्या कुशीमधून कोण निघाला, ऋषिकेशी स्वतः जन्माला आला आहे असं म्हणून तिला पाटावर बसवली, तिच्या हाती दुधा तुपाची वाटी दिली, त्यातनं शिंपण केलं आणि म्हणे ही रुक्मिणी आता तुम्हाला आम्ही दिलेली आहे. 4 मुलगे आहेत पण त्यांच्याहून अशी आगळी वेगळी प्रेमानं हिला आम्ही वाढवलेली आहे. मग अनुक्रमे यादवांच्या मांडीवर म्हणजे सासू सासरे सगळ्यांच्या मांडीवरती दिली. मग भीमकाला काही प्रेम एवढं दाटून आलं, त्याने कृष्णाचे पाय धरले आणि उकसाबुकशी रडायला लागला. मग सगळ्यांच्या डोळ्याला आसू आले की बाबा आमची मुलगी आता प्रेमाने सांभाळा. हे सगळ्याच मुली सासरी जाताना घडणारी गोष्ट आहे. पण रुक्मिणीच्या मात्र डोळ्यात थेंबर पाणी नाही. आताच्या मुलीला आपण म्हणू काय बाई आहे, हिला जरासुद्धा माया नाही. पण रुक्मिणीचं कसं एकदा कृष्णाच्या चरणी प्रीती लागली की माया माहेरची सगळी माया ममता तोडून आता मी तुझ्यासाठी आलेली आहे. मग ही काय म्हणते शुद्धमती ना आपल्या नवऱ्याला भीमकाला, मला रुक्मिणीबरोबर दासी म्हणून आंदण देऊन टाका, म्हणजे माझ्या पोरीचं जवळ पण राहीन आणि कृष्णाचे चरण मी पाहत राहीन, कृष्णाची मी निज दासी होईन. मग भीमक म्हणाला, बाई ग मनात असा काही विकल्प आणू नकोस, जे काय आहे ते सगळं मी कृष्णालाच अर्पण केलेलं आहे आणि मूळ म्हणजे माझा भाव आणि विश्वास हे दोघेजण मी त्याला आंदण दिलेले आहेत. किती छान त्याची कल्पना आहे. आणि मग बाकी सगळं द्विपद चतुष्पद म्हणजे 2 पायाचे 4 पायाचे संपत्ती जे काही असेल ते सगळं मी त्याला दान केलेलंच आहे. मग आता हे द्वारकेपर्यंत सोडत गेले आई वडील दोघंजण, तिथनं परत आले. मग हे लोक भोजनाचा आग्रह करू लागले की चला आता आमच्याकडं. ते म्हणे नाही आत्ता नाही. म्हणजे ती पद्धतच आहे आपल्याकडे अजूनही काही ठिकाणी की मुलीचा बाप हा मुलीला एक मुलगा झाल्याशिवाय किंवा मूल झाल्याशिवाय तिच्या सासरी जेवत नाही. आताची गोष्ट निराळी. आता काय आईबापच पोरीच्या घरी येऊन कायमचे राहतात आणि पोराचे आईबाप वृद्धाश्रमात नाही तर बाहेर, किंवा मुलगाच उठतो आणि मुलीच्या आईबापाच्या घरी जातो. तर काय त्या आताच्या गोष्टी नाही ह्यात, त्या जुन्या काळातल्या गोष्टी आहेत. इव्हन आमचे वडील पण आमच्या घरी पहिलं मूल होईपर्यंत जेवले नव्हते. मग हे दोन्ही वधूवर आहेत ते हत्तीवर बसवलेत आणि त्यांची आता वरात काढलेली आहे. लोकांनी दरवाजामध्ये कुंकुम कस्तुरेची सडे घातलेले आहेत आणि ते हत्ती माझावर आल्यावर त्यांचा जो एक गंध असतो तो सगळ्या परिसरामध्ये पसरलेला आहे. लोकांनी गुढ्या तोरणं म्हणजे गुढ्या उभारणे हे कोणत्याही आनंद उत्सवासाठी करण्याची गोष्ट आहे. गुढ्या उभारल्या आहेत. आणखी दरवाजामध्ये भरलेले पूर्ण कुंभ ठेवलेले आहेत, म्हणजे पाण्याने भरलेले घट ठेवले आहेत, दिवे लावलेले आहेत आणि वरती सज्जामध्ये चढून एक एक जण पाहत आहेत, त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत आहेत. इकडे आकाशातून देव पण त्यांच्यावरती वर्षाव करीत आहेत. मग याच्यामध्ये म्हणे यांनी काय सांगितलं एक किस्सा की एक संन्यासी आणि एक वेश्या ह्यांची पण ती एकमेकाला धक्काबुक्की झाली. कशाला? कृष्णाची वरात बघताना. मग तो संन्यासी भडकला तिच्यावर आणि म्हणतो मला विटाळ आणला, तू माझा नाश केला. आता ती वेश्या मात्र शांत होती, ती हसायला लागली. ती म्हणते अहो कृष्णाला पाहिल्यावर सुद्धा जर तुला सर्वदृष्टी समान भाव नाही आहे आणि तू जर अजून शिवतीचा विटाळ बघत असशील तर तू हे भगवे कपड्याचा नाश केला. नाशिवली लुगडी, भगवी नाशिली लुगडी, कशाला नेसलीस बाबा हे भगव्या तू कपडे. मग आलं असं ते मिरवत जोडपं ओहरं म्हणजे जोडी आले. मग त्यांच्यावर लिंब लोणं उतरलं, भाताची मूद उतरली सुभद्रेनं येऊन. मग सगळ्या दासी आल्या पूर्ण कलश घेऊन. आपल्याकडे पण बघा मांडवामध्ये आत्या येतात कळशा घेऊन, नव्या कळशा आत्या कमरेला लावून येतात आणि मग त्या आत्यांना त्या साडी द्यायची असते. तसं इथे पण त्या दासी आल्या, मग त्यांना काय द्यायचं ते वस्त्र वगैरे दिले.
मग त्याच्या पुढचा विधी असतो लक्ष्मीपूजन. आपल्याकडे पण नवरी घरी आणली की घरामध्ये लक्ष्मीपूजन करून मग तिचं नाव वगैरे काय तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही बदलू शकता. मग ती कृत्रिम लक्ष्मी कसली, हीच लक्ष्मी दारामध्ये आलेली वाटत होती. त्यामुळे लक्ष्मी लाजली. त्या लक्ष्मीला ते मूर्ती बघून, म्हणजे खरी त्यातली जी काही देवी असेल ती लाजली आणि भीमकीच्या स्वरूपात विलीन झाली. म्हणजे भीमकी आणि ती एकमेकीला सारख्याच दिसत होत्या. भीमकी या देखले लक्ष्मीसी विस्मय वाटला ती ऐसी, विचारता निजमानेसी दोन्ही रूपेसी आपणची, विधी गृह प्रवेशासी ओहरे बैसविली बाणवसासी, करवी ती लक्ष्मी पूजनासी विधी वैदेसी द्विजवर, परमामृते भरुणी वाटी देवकी लावी सुनेच्या ओटी, पुसे वृद्ध चार गोष्टी सुने घालती पोटी निजमाये, एरी म्हणे परमानंदे ध्याले कृष्णसुखे नित्य निवाले, तुमचे सेवेसी पावले प्राप्त झाले हरिचरणा, रेवती येऊनी भीमकी पाशी बेगे निर्वी भानवसासी, हाती धरुणी नवरीसी काय ती येसी सांगत, वरुणी आलीसी कृष्णनाथा तरी हे सर्व तुझे माथा, देणे घेणे कार्यचित्ता कर्तव्यता तुझा आली, येथीची ऐसी आहे रीती सुचित राखावी चित्तवृत्ती, सकळ मानावी कृष्णस्थिती जेने श्रीपती संतोषे, जे का खरकटले पाळे अत्यंत गोंगाणे गोंगाईले, ते भानवसा बाहेर पाहिजे केले नेऊन घातले ओवळ्यात, जे का उठंडळ डळमळी अत्यंत झणत्कारे गडबडी, आश्रमाळा ठेवी रोकडी वेळणी तोंडी विधीची, जे का काठफरा उलले देखून ज्याचे बूड भंगले, तेन पाहिजे हलविले असो संचले निजाळा, तपे तापली तुपाची स्वर्ग सिंका बैसका ज्याची, सामुग्री वेचिल्या तेथेची मग कलंडुनी पाडिती, कामक्रोधाचे उंदीर कोरुनी टोलर करती अपार, त्याच्या मुखे घालणे पाथर येणे द्वार बुजवावे, लाविला लोण नलगे जासी लोण लक्षण त्या काय पाहसी, ते तव नानावे पंक्तीसी चवी त्यासी पै नाही, सगळे शिजविता अवघड काकड करती कडकड, समजावे भरडी दृढ होईल गोड परिपाके, कणिक चाळावी असकट पाखोनी सांडावे कसपट, परिपाक चोखट पूर्णपुरी या सिद्ध लाडू, कृष्ण भानवसा त्रिशुद्धी माष्टसिद्धी नवनिधी, तेथे तुवा वागावे सोहम बुद्धी जीव उपाधी सांडूनी, सासू सासरे भावे धीर आदी करुणी लहान थोर, होऊनी अवघ्यासी सादर अति तत्पर सेवेसी, वडील जाऊ आपण भीमकी किंकरी निज काकण, घालून करी निर्वण पाणी ग्रहण भानवसा, धाकटे जावेसी प्रीती कर नवविध नवरत्नाचा हार, कंठी घातला मनोहर एरी नमस्कार तिसी केला, बाई जे जे तुम्ही शिकविले ते ते मजसी हितकारी आले, रेवती हरिखली येणे बोले आलिंगिले भीमकीसी, एवं द्वारके माझारी परमानंद घरोघरी, देववर्षती कुसुमे अंबरी जय जयकार प्रवर्तला, या परिग्रह प्रवेश करून या ऋषिकेश, रमायुक्त जगन्निवास द्वारकावास करतसे, शुक म्हणे परीक्षिती ग्रस्त झाला श्रीपती, भीमकी हरणाची ख्याती तुझ प्रती सांगितली. मग लक्ष्मीपूजनाच्या वेळी भीमकीला दिसलं लक्ष्मी आणि मी एकच आहे म्हणून. मग हिने काय केलं, देवकीने दुधाची वाटी भरली, सुनेच्या ओठी लावली आणि 4 जुन्या गोष्टी आपल्या सांगितल्या की ज्या काही रीतिरिवाज परंपरा चालत आहेत. मग ती म्हणते माझं नशीब आहे की मी कृष्णाचं सुख मला मिळालं, त्याचं चरण मला मिळाले. असं कोण सांगते? रुक्मिणी सांगते. मग रेवती आली. रेवती मोठी जाऊ ना, मग तिला हाताला धरून नेली. मग स्वयंपाकघर चुकलं नाही ना बाईला, भले ती देवी का असे ना. मग तिला सांगितलं कसं, त्यातनं पण तुम्हाला हे शिकवलं आहे, म्हणजे तत्वज्ञान शिकवलेलं आहे की जी खरकटी भांडी आहेत, जी गोंगाळणी म्हणजे अशी भरलीत लबलबलीत डबडबलीत, ती भानवशाच्या बाहेर नेऊन ठेवली पाहिजे. मग जे काही खराब आहे आयुष्यातलं ते बाहेर नेऊन टाका, ओवळ्यात टाका, सोवळ्यात नका ठेवू. जी काय भांडवी आवाज करणारी आहे, डळमळीत म्हणजे गोल गोल, ज्याला बेस नाही आहे, म्हणजे थोडक्यात काय तर जिथं कुठं चित्त नाही ना देवापाशी आहे, कधी विश्वास बसतो कधी विश्वास बसत नाही, कधी इकडं कधी तिकडं, तर मग ह्यांना पण म्हणे आश्रमात नेऊन टाकून द्यायचं. मग त्याच्यानंतर जे काठपाठ तुटलेले आहेत, बूड भंगलेलं आहे, त्यांना काय हलवू नका, ते इथंच विलीन होतील असं सांगितलं.
तप करून तुपाची तपेली तापली आहे तर ती स्वर्गासारखं तिचं म्हणजे चव लागते त्याची तापवल्यामुळं. त्या सामुग्री सगळ्या तिनं सांगितल्या. काम क्रोधाचे उंदीर असतात तिथं, भांडवस म्हणजे स्वयंपाकघर इथं लुडबुडत. मग त्यांना काय करायचं तर तो त्यांना त्यांच्या तोंडामध्ये पत्थर घालायचे. कुठले घालायचे तर नामाचे पत्थर घालायचे आणि त्यांचं तोंड बंद करून टाकायचं. मग कोणाला लोण हे नाही लावायचं, म्हणजे लोण म्हणजे मीठ आहे इथं, तर पंक्तीमध्ये मिठाशिवाय चव नाही, परंतु ती थोडीशी लागते. म्हणजे थोडंसं काय कडूगोडपणा झाला तर चालतो, पण जास्ती नको आहे संसारामध्ये. मग कणिक चाळायची कशी तर तो जो कोंडा असतो कसपट ते पाकडून टाकायचं. म्हणजे आपलं जे वृत्तीचं काही आहे ते पाकडून असं त्याचे चोकट लाडू झाले पाहिजे. त्यामध्ये कसपट नको, मनामध्ये कुठला हे नको, शंका नको. जे काही आपण देवाच्या ठिकाणी कृष्ण भानोसा म्हणजे एकदम असं स्वच्छ आणि शुद्ध झालं पाहिजे सगळं इथं त्याचं जेवण. तू सोहम बुद्धीनं वाग, म्हणजे ध्यान सतत तुझ्या मनामध्ये कृष्णाचं करत जा. मग आपल्या हातातल्या बांगड्या काढल्या, आपल्या छोट्या जावेला दिल्या वडील जावेने. मग गळ्यातला एक नवरत्नाचा हार काढला, तो धाकट्या जावेला दिला. मग भीमकी पण तिला म्हणली, बाई तुम्ही जे जे शिकवलं ते सगळं मी आता आचरणामध्ये आणेन, किंवा मला त्याच्यामुळे आनंद वाटतो आहे. मग ती पण खुश, ही पण खुश, मोठी जाव पण खुश. मग अशा रीतीनं इथं हा जो श्रीपती आहे तो आता संसारी पुरुष झाला आहे आणि रुक्मिणी सवे तो नांदत आहे. आता ही कुणाला सांगितली कथा, कुणी तर शुकमुनींनी परीक्षितीला ही कथा सांगितली आहे. तर एवम हरण पाणी ग्रहण तुझं केले गा श्रवण, ज्याच्या निश्रवणे जाण दोषदार होण नासती. ग्रंथपीठिका संपूर्ण कथेसी श्रीकृष्ण कारण, कळसा आले निरूपण प्रेम सज्जन जाणती. रुक्मिणी हरण वार्ता जुनाट होय सर्वता, परी पाणी ग्रहण व्यवस्था नवी कथा कवित्वाची. ऐसा विकल्प मानाल जनी जे बोलले श्री व्यासमुनी, तोचे अर्थ विस्तारुनी प्रगट केला प्राकृते. यथाविधी पाणीग्रहण मुळी आहे व्यासवचन, ते सूत्रपाय निरूपण श्लोकार्थ जाण बोललो. साचन मानी ज्याचे चित्त त्याने पाहावे श्रीमद भागवत, तेथील श्लोकीचा श्लोकार्थ ऐसाचे असे सर्वता. मग ते म्हटले लोक असं म्हणतील की ही तर काय जुनीच कथा आहे रुक्मिणी हरणाची, मग यामध्ये नवीन काय तुम्ही सांगितलं, तर पाणीग्रहण काय सांगितलं, एवढी व्यवस्था एवढं वर्णन सगळं कुठं आहे. तर म्हणे ज्यांना अशी शंका वाटते त्यांनी श्रीमद भागवत पहा, तिथं जे श्लोक रूपात रचलेलं आहे व्यासांनी तेच मी पुढे इथं तुम्हाला अर्थ विस्तारून सांगितलेलं आहे. मी फक्त त्या श्लोकांचे अर्थ म्हटलेलो आहे. राजे जिनोनी दारुण भूमिकी आणूनी आपण, कृष्णे केले पाणीग्रहण हे निरूपण मुळीचे. येण्याची पद विस्तारी कथा चालली पुढारी, खोडीन ठेवावी चतुरी ग्रंथ निर्धारी न पाहता. जैसे वटबीज अल्पप्राय परी विस्तार गगना जाय, तैसेची हे कथा होय थोडे बहु विस्तार. मूळ सांडूनी सर्वता नाही वाढविले ग्रंथा, पाहता मुळीच्या पदार्था अर्थ कथा चालली. नाही ग्रंथारंभ संकल्प नव्हता श्रोत्याचा आक्षेप, ग्रंथी उजळलेला कृष्णदीप सुखरूप हरिकथा. मग ते म्हणले कृष्णामुळेच ही कथा माझी पुढं गेलेली आहे. आणि मूळ काय आहे की कृष्णानं अनेक राजांशी भांडून युद्ध करून रुक्मिणी आणली, हे मूळ कथा आहे. तिच्यावर म्हणे हा विस्तार आपोआप होत गेला. असा मी पण काय कुठला संकल्प केला नव्हता, श्रोत्यांनी पण काय मला म्हटलं नव्हतं, पण कृष्णाच्या रूपानेच हा दिवा मी इथं उजळलेला आहे. जेणे हा ग्रंथ म्हणजे वटवृक्षाचं कसं बीज छोटंच असतं पण त्यातनं एवढा मोठा वृक्ष वाढतो ना, त्याप्रमाणे हे एक अर्थ होता थोडासा की कृष्णानं अनेक राजांशी भांडून रुक्मिणी आणली. तिथनं म्हणे पुढं हा ग्रंथ आकाराला घेत गेला. जेणे हा ग्रंथ करविला तो आरंभीच उपरमला, पुढे ग्रंथ कैसा चालला बोलता बोला न बोलवे. नेणो काय कृष्णनाथा हे आवडली ग्रंथकथा, तोची होऊनी श्रोता वक्ता अर्थ परमार्था आणला. हे ग्रंथाचे निरूपण जीवशिवा होत असे लग्न, अर्थ पाहता सावधान समाधान सात्विका. येथे विवेकी व्हावा वक्ता समाधान पाहिजे श्रोता, त्याचे संवादे हरिकथा सुख समजता होईल. होऊनी अनुभव कसवटी कथा चालली मराठी, ओवीन चले फुकासाठी श्रद्धा पोटी धरलिया. हे कृष्णकथा अलौकिक महादोषाशी दाहक, भवरोगासी छेदक अर्धमात्राचे वलिया. हे मुमुक्षुची कुलदेवता
मुक्ताची तरी नित्य मुक्तता, एरी संसारी या सर्वता नवरसे निववित. जरी कोणी स्वभावे पुढे, उघडती कानीची कवाडे, अर्थ ऐकता निवाडे, पुढे पुढे आती गोड. गोडपणे पडल्या मिठी, सुटती जीवाशिवाच्या गाठी, कृष्णकथा हे गोमटी, उठा उठी निजलाभू. येथे भीमकीचे पुरले अर्थ, तो हा आदरे वाचिता ग्रंथ, श्रोत याचे मनोरथ, कृष्ण समर्थ पुरविल. माझे पूर्वाया मनोरथ, तो मनची झाले कृष्णनाथ. एका जनार्दनी नित्य तृप्त, परंगत हरिचरणी. एक जनार्दन शरणा, म्हणता गेले एकपणा, सहज कुंटले निरूपणा महामौन कथेचे. मुखी जनार्दनची वक्ता, जनार्दनची झाला श्रोता, जनार्दनची ग्रंथ लिहिता, सत्य सर्वथा हे वाणी. एका जनार्दनी, जनार्दनची एकापणी, निर्मळ जान्हवीचे पाणी, मनकर्णिका तीर्थ. वाराणसी महापुरी, मनकर्णिकेच्या तीरी, रामजयंती माजारी, ग्रंथ निर्धारी संपविला. शके 1493, प्रजापती संवत्सराचे नाव, चैत्र मासाचे वैभव, पर्व अभिनव रामनवमी. ते दिवशी सार्थक अर्ती, रुक्मिणी स्वयंवर समाप्ती, एका जनार्दन कृपा स्थिती, ग्रंथ वाराणसी प्रति संपविला. तर ते म्हणाले, मराठी भाषेत मी ही कथा ओवी श्लोकाचा विस्तार केलेला आहे सगळ्या, आणि ज्याला आवडते त्याला ती घ्यावी. कृष्णच हा म्हणे करता करविता आहे. माझं मनच कृष्ण झालं आणि त्याच्या हातून ही कथा पूर्ण झालेली आहे. आता इथे सगळीकडे एका जनार्दनी एका जनार्दनी, तर हे एका जनार्दनी म्हणजे हे एकनाथ आणि त्यांचे गुरु जनार्दन स्वामी. तर ते जनार्दन म्हणजे कृष्ण, पण कृष्णाचं पण नाव जनार्दन आणि आपल्या स्वामींचं पण आहे. त्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी हे जोडत की आपल्या गुरूंचं नाव घेत की एका जनार्दनी, एका जनार्दनी, जनार्दनाची एक पाणी, म्हणजे मी जनार्दन आहे आणि जनार्दनच माझा एक झालेला आहे. आणि मग ही कथा पूर्ण कुठं केली त्यांनी, तर मणिकर्णिका घाट आहे वाराणसीला, तिथे त्यांनी रामनवमीच्या दिवशी नदीच्या किनारी बसून शके 1493 प्रजापती नाम संवत्सर होतं. अशा वेळी ह्या ग्रंथाचं त्यांनी पूर्णपणास नेलेला आहे आणि इथे हा ग्रंथ समाप्त झाला आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंदे हरिवंशसंहिता संमते रुक्मिणी स्वयंवरे एकाकार कटिया काया भोजन सोहळा नाम 18 प्रसंग. श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु.